मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी एका प्रोपेलिन गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर थेट डोंगराला जाऊन धडकला. सुदैवाने टँकरची मुख्य टाकी सुरक्षित राहिल्याने मोठी गॅस गळती टळली आणि भीषण अनर्थ टळला. गेल्या 15 दिवसातील ही दुसरी मोठी घटना असल्याने मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने 21 टन प्रोपेलिन गॅस घेऊन जाणारा टँकर अमृतांजन पुलाजवळ आला असता एका अवघड वळणावर टँकरचे ब्रेक निकामी झाले. चालकाने प्रसंगवधान राखून टँकर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने टँकर शोल्डर लेन ओलांडून लगतच्या डोंगरावर जाऊन जोरात आदळला. या धडकेत टँकरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, मात्र गॅस टाकीला इजा न झाल्याने यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा आणि खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजूला करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आला. काही दिवसांपूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात प्रादेशिक परिवहन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धोकादायक वाहनांच्या तपासणीचे आदेश दिले होते. मात्र अशा बैठकांनंतरही प्रत्यक्षात महामार्गावर कोणतीही कडक तपासणी यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे या अपघातावरून स्पष्ट झाले आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघातग्रस्त टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची गळती नसून टँकर सुरक्षित जागी हलवण्यात आला आहे, अशी माहिती खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिली. जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर.